भाग्य झालंय प्रचंड प्रबळ, वाढवा परिश्रमाचं बळ. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीही दुखवू नका जी स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करते, तुमच्यावर अधिक विश्वास ठेवते. ही बाब मीन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. गुरुदेवांचे अत्यंत संवेदनशील रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. संवेदनशील व द्विस्वभाव रास असल्यामुळे तुम्ही सतत विचार करीत असता, समोरील व्यक्तीला काही त्रास होईल का, त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का, अशा विचारांमध्ये तुम्ही सतत असतात. घरात आनंद व सौख्य असलं तर तुम्ही बाहेरील कोणत्याही आघाडीवर यशस्वी होऊ शकता, कारण तुमच्या आयुष्यात यशाचा मार्ग हा घरातील आनंदातून जातो. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीत राहू ग्रह विराजमान आहे. या राहूने मागील महिन्यात तुम्हाला सतत अनेक आघाड्यांवर परिश्रम करायला लावले, अनेक गोष्टींसाठी तुम्हाला उद्युक्त केलं. एरवी जो तुमचा मूळ स्वभाव नाही त्यापेक्षा अधिक प्रयत्न तुम्ही या काळात केलेले आहे. त्या पद्धतीने या काळात तुम्हाला परिणाम प्राप्त होणार आहे. राशी स्वामी तृतीय स्थानात शत्रूच्या राशीत आहे, मात्र त्याने भाग्य व सप्तम स्थानावर दृष्टी टाकलेली असल्यामुळे त्यापासून तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहेत. साहजिकच या सर्व गोष्टींचे शुभ अशुभ परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो, म्हणून तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. जास्तीत जास्त आपल्या मूळ स्वभावानुसार वागण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे एकीकडे धनप्राप्तीचे योग निर्माण होणं, सोबतच खर्चाची कारणं देखील निर्माण होणं, असे दोन्ही परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. या काळात तुमची वाणी उग्र होऊ शकते, जो तुमचा मूळ स्वभाव अजिबात नाही. म्हणून तुम्ही आपल्या वाणीकडे, भाषेकडे अधिक लक्ष द्यावं, कारण माणसं तुटलेली तुम्हाला अजिबात चालत नाही. त्याचा तुम्हाला अधिक त्रास होतो. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शुक्रदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी परिश्रमाच्या स्थानावर आहे. तसंच तुमच्या राशी स्वामीवर देखील त्यांची दृष्टी आहे. अर्थातच या दृष्टीमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होऊन तुम्ही परिश्रम करणार आहात. तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील, म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान असून राशीस्वामी गुरुदेवांची त्याच्यावर दृष्टी आहे. तसंच बुध आणि शुक्र यांच्यापासून तुम्हाला भाग्यस्थानात लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे. अर्थात या काळात घेतलेली वास्तू तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. त्या वास्तूतून खूप मोठा लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. वाहन योग देखील आहेत. त्यामुळे जे जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत असतील, त्या दृष्टीने नियोजन सुरू असेल, त्यांनी या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल.
विशेषतः जे जातक मॅनेजमेंट किंवा मेकॅनिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोठ्या प्रगतीचा राहील. ज्यांचं प्राथमिक शिक्षण सुरू आहे त्या अभ्यासात अचानकपणे मोठी पकड घेतील. तसंच जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना प्रचंड मोठ्या प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती दीर्घकाळ लाभ देणारी असते. ही बाब लक्षात घेऊन या काळाचा सदुपयोग करा. विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे शुभयोग निर्माण होत आहे, म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करू शकता. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता ज्या मीन जातकांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल. मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल, त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे. मात्र आरोग्याची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. तेवढी एक बाब सोडल्यास हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक मीन जातकांना या काळात खूप मोठं यश प्राप्त होईल. तुमची व्यवसाय वृद्धी घडून येईल. नोकरी करणारे मीन जातक या काळात प्रचंड परिश्रम करतील आणि अचानकपणे तुमच्या कामावर वरिष्ठांची नजर पडेल. त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होणार आहे. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा, कर्तृत्वाचा, परिश्रमाचा राहील, म्हणून या काळाचा लाभ घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्याच्या भाग्यात विराजमान आहे, ज्यामुळे तो अत्यंत प्रबळ झालेला आहे, म्हणून त्याला आपण मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. भावात भाव नियमानुसार हा एक प्रबळ योग निर्माण झालेला आहे. विशेष बाब म्हणजे भाग्येश आणि तुमचे राशीस्वामी यांच्यात लाभयोग देखील घडून येत आहे. याशिवाय तुमच्या भाग्यस्थानात बुध आणि शुक्र यांच्याद्वारे लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे. त्यांच्यावर राशीस्वामीची दृष्टी आहे, म्हणून त्यालाही आपण मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. थोडक्यात असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांचे शुभ परिणाम प्राप्त होतील. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशीस्वामीसह ते तुमचे कर्मेश देखील आहेत. गुरुदेव तुमच्या परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे. थोडक्यात परिश्रमाला पर्याय नाही असं ते तुम्हाला सांगत आहेत. अनेक शुभयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. तरीसुद्धा तुम्ही जितके अधिक परिश्रम कराल तितक्या वेगाने यशाकडे तुमची वाटचाल सुरू राहील. ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. शनिदेव या काळात आपल्या मूळ त्रिकोण राशीत जाऊन प्रबळ झालेले आहे. मात्र ते तुमच्या व्ययस्थानात विराजमान असल्यामुळे कुठेतरी नकारात्मकता, अतिरिक्त खर्च, अतिरिक्त जबाबदाऱ्या तुमच्यावर येत आहेत. 7.5चा हा जो पहिला टप्पा सुरू आहे तो तुमची परीक्षा घेत असतो, म्हणून तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या किती उत्तम पद्धतीने निभावणार आहात. तुम्ही जेवढ्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल तेवढं जास्त भविष्यातील यश शनिदेव तुम्हाला देणार आहे. ही बाब लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्ययेश शनिदेव व्ययस्थानात विराजमान आहे. त्यामुळे प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील. त्या प्रवासावर तुमचा खर्च देखील होणार आहे. त्याशिवाय शिक्षणावर, आरोग्यावर तुमचा काही खर्च होईल. तसंच नोकरीवर आणि व्यवसायावर देखील खर्च होणार आहे. अशा विविध कारणांनी तुमचा खर्च होणार आहे, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात मीन जातकांसाठी 4, 13 आणि 22 हे दिवस शुभ आहे, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 11, 20 आणि 30 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल,
म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता मीन जातकांना उत्तम आरोग्यासाठी काही उपाय मी देत आहे. त्यामध्ये दर गुरुवारी केळीच्या वृक्षाची पूजा केल्यानंतर भगवान सत्यनारायण किंवा गुरु बृहस्पतीची कथा तुम्ही ऐकावी. तसंच पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. या उपायांनी तुमचं आरोग्य सुदृढ राखण्यास नक्कीच मदत होईल, म्हणून हे उपाय तुम्ही केले पाहिजे. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये शुभम भवतु लिहायला विसरू नका. धन्यवाद. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.